नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. मैत्रिणींनो, तुमच्या देखील किचनमध्ये कॉकरोच येतात का? आणि ह्यासाठी महाग पेस्ट कंट्रोल करायचा का नाही? तर आज मी सांगणार आहे कमी खर्चात आणि घरात सहज मिळणाऱ्या वस्तूंनी कॉकरोच कमी करण्याचे 30 उपाय. हे सगळे उपाय खूप सोपे आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. गरम पाणी ड्रेनमध्ये टाका. रात्री झोपण्यापूर्वी सिंकच्या ड्रेनमध्ये तुम्ही जर उकळतं पाणी घातलं तर ड्रेनमधले लपलेले कॉकरोच कमी होतात. टिप नंबर 2, बेकिंग सोडा आणि व्हिनेगर. 1 चमचा बेकिंग सोडा ड्रेनमध्ये टाका आणि त्यावर थोडासा व्हिनेगर टाका. पाईप साफ होतो आणि कॉकरोच दूर राहतात. टिप नंबर 3, बोरिक पावडर आणि साखर दोन्ही एकत्र मिक्स करायचं. सिंकच्या खाली किंवा कोपऱ्यामध्ये ठेवा. कॉकरोच हे खातात आणि मग मरतात. टिप नंबर 4, डिशवॉश लिक्विड प्लस स्प्रे, पाणी आणि सगळं एकत्र करायचं आणि स्प्रे करायचं. ह्यामुळे देखील कॉकरोच लगेच मरतात. ब्लिचिंग पावडर जर ड्रेनमध्ये रात्री 1 चमचा टाकलं आणि त्यावर उकळतं पाणी टाकलं तर कॉकरोच अजिबात वर येत नाहीत. टिप नंबर 6, तेजपत्ता म्हणजे तमालपत्र हे जर कुटून किचनच्या कोपऱ्यामध्ये ठेवलं तर कॉकरोचला त्याचा वास अजिबात आवडत नाही आणि कॉकरोच येत नाही. टिप नंबर 7, कडुलिंबाची पानं ही जर सिंक खाली किंवा कपाटामध्ये ठेवली तरी देखील कॉकरोच दूर राहायला मदत होते. टिप नंबर 8, किचन कोरडं ठेवा. रात्री सिंकमध्ये पाणी राहू देऊ नका. ओलसर जागा असेल तर तिथे कॉकरोच लगेच येतात, कारण ओलसर जागा त्यांना जास्त आवडते. टिप नंबर 9, ड्रेन कव्हर वापरा. सिंकच्या ड्रेनवर कव्हर लावा म्हणजे कॉकरोच वर येणार नाहीत. टिप नंबर 10, फूड क्रम्स साफ करा. गॅस आणि किचनचा स्लॅब रोज पुसा. त्यामुळे कॉकरोचला अन्न मिळत नाही आणि ते येत नाहीत. टिप नंबर 11, लिंबू आणि बेकिंग सोडा. लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा ड्रेनमध्ये एकत्र करून टाका. यामुळे वास कमी होतो आणि कॉकरोच दूर राहतात. टिप नंबर 12, मीठ टाका. रात्री थोडंसं मीठ जर ड्रेनमध्ये टाकलं तर कॉकरोच त्या जागेवर परत कधीही येत नाही आणि त्यावर तुम्ही उकळीचं पाणी देखील घालू शकता. टिप नंबर 13, काकडीचे तुकडे. किचनच्या कोपऱ्यामध्ये काकडीच्या स्लाइस ठेवा. ह्यामुळे कॉकरोच येत नाही, कारण कॉकरोचला काकडीचा वास आवडत नाही. टिप नंबर 14, काळी मिरीची जी पावडर असते ती थोडीशी पावडर सिंकच्या खाली टाकायची. ह्यामुळे देखील कॉकरोच दूर राहतात. टिप नंबर 15, लवंग. लवंग ही मसाल्यात जेवढी उपयोगी असते ना तेवढीच किचनमध्ये आहे. किचनच्या कपाटामध्ये तुम्ही 2 ते 3 लवंगा ठेवा. कॉकरोच परत येणार नाही. नंबर 16, केरोसिनचा वास. कपड्यावर थोडंसं केरोसिन लावून ड्रेनजवळ पुसून घ्या आणि कपडा तसाच ठेवा. कॉकरोच त्या जागेवर येणार नाहीत. टिप नंबर 17, फिनाईलचं पाणी. आठवड्यातून 2 वेळा फिनाईल पाण्यानं फ्लोअर पुसून घ्या. ह्यामुळे देखील कॉकरोच कमी होतात. टिप नंबर 18, कॅबिनेट स्वच्छ ठेवा. किचन कॅबिनेटमध्ये जुने कागद किंवा कचरा ठेवू नका. कॉकरोच तिथे लपून बसतात. टिप नंबर 19, कांदा आणि लसूणची पेस्ट. थोडीशी पेस्ट कोपऱ्यामध्ये ठेवा. कॉकरोचला त्याचा तीव्र वास आवडत नाही आणि कॉकरोच येत नाही. टिप नंबर 20,
रात्रीच्या वेळेस लाईट बंद करा. किचनमध्ये रात्री अनावश्यक लाईट चालू ठेवू नका. यामुळे कॉक्रोचची ॲक्टिव्हिटी कमी होते. टिप नंबर 21. बोरिक पावडर आणि मीठ दोन्ही मिक्स करून छोटे छोटे गोळे बनवा आणि कोपऱ्यामध्ये ठेवा. कॉक्रोच ते खातात आणि मरतात. टिप नंबर 22. बेकिंग सोडा, साखर दोन्ही एकत्र मिक्स करायचं आणि सिंकच्या खाली ठेवायचं. ह्यामुळे कॉक्रोच अट्रॅक्ट होतात आणि मरतात. टिप नंबर 23. नीम ऑइलचा स्प्रे. पाण्यामध्ये 10 ते 12 थेंब नीम ऑइल टाकून स्प्रे करा. कॉक्रोच दूर राहतात. टिप नंबर 24. पुदिन्याचा वास. पुदिन्याची पानं किंवा मिंट ऑइल कोपऱ्यामध्ये जर ठेवलं तर ह्यामुळे देखील कॉक्रोच येत नाही, कारण ह्याचा उग्र वास कॉक्रोचला आवडत नाही. टिप नंबर 25. कॉफी पावडर ही तर घरात प्रत्येकाच्या असतेच. थोडीशी कॉफी पावडर ड्रेनजवळ ठेवा. कॉक्रोच त्या जागेवर येणार नाही. टिप नंबर 26. डस्टबिन रोजच्या रोज साफ करा. किचनमधला ओला कचरा जास्त वेळ किचनमध्ये ठेवू नका. कॉक्रोच अन्नासाठी येतात. टिप नंबर 27. भेगा म्हणजेच क्रॅक्स जर कुठे असतील, होल असतील तर ते बंद करा. किचन भिंतीतील लहान लहान क्रॅक्स सील करा, म्हणजे कॉक्रोचला लपण्याची जागा कमी होते. टिप नंबर 28. साबणाचं पाणी आणि साबण मिक्स करून त्याचा स्प्रे करा आणि कॉक्रोच जिथे असतील तिथे मारा. कॉक्रोच लगेच मरतात. टिप नंबर 29. ड्रेन आठवड्यातून एकदा साफ करा. गरम पाणी टाकून ड्रेन साफ आणि स्वच्छ ठेवा. कॉक्रोच ड्रेनमध्ये राहत नाही. टिप नंबर 30. फ्रीज आणि गॅसच्या मागे साफ ठेवलं, स्वच्छ ठेवलं, त्या जागी अन्नाचे कण राहू नाही दिले तरी देखील कॉक्रोच तिथे येणार नाही, कारण ती कॉक्रोचची लपायची जागा असते. तर या टिप्स फॉलो केल्या तर पेस्ट कंट्रोल करण्याची गरज पडणार नाही. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.